नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण इंग्रजी व्याकरणामधल्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा इंग्रजी व्याकरणामधले जे काही टॉपिक आहे ते अगदी सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो। मागच्या टॉपिकमध्ये आपण टाइप्स ऑफ नाउन मधला जो पहिला टॉपिक आहे ज्याला आपण कॉमन नाउन म्हणतो तो आपण समजून घेतला आणि आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर नाउन आणि कलेक्टिव्ह नाउन हे टाइप्स ऑफ नाउन जे काही दोन टाइप आहे ते आता आपण समजून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओकडे आपण आता जाऊया। मित्रांनो या ठिकाणी बघा पहिला जो आपण प्रकार घेतलेला आहे तो आहे प्रॉपर नाउन। आता प्रॉपर नाउन म्हणजे काय तर प्रॉपर नाउन म्हणजे स्पेसिफिक नेम। आता हे स्पेसिफिक नेम आपण कोणाला देतो तर ज्या वेळेला हे स्पेसिफिक नेम आपण एखाद्या व्यक्तीला, ठीक आहे, एखाद्या वस्तूला, थिंगला किंवा प्लेसला, तर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या जागेला आपण स्पेसिफिक नेम देतो, विशिष्ट नाव देतो, त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणत असतो, म्हणजेच त्याला आपण विशेष नाम असं म्हणत असतो। मित्रांनो मी काही सेंटेन्सेस घेतलेले आहे आणि या वाक्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोणते प्रॉपर नाउन वापरलेले आहेत। चला तर मग बघूया पहिलं सेंटेन्स। या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं रवी इज गोइंग टू दिल्ली टुमारो। आता बघा रवी, आता एक गोष्ट महत्त्वाची आहे की ज्यावेळेला आपल्याला प्रॉपर नाउन ओळखायचं आहे त्यावेळेला प्रॉपर नाउन हे कॅपिटलमध्ये असतं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। प्रॉपर नाउन हे कॅपिटलमध्ये असतं म्हणून या ठिकाणी आपण पहिले बघा रवी हे जे व्यक्तीला दिलेलं नाव आहे स्पेसिफिक, ठीक आहे, आपण बॉय जर म्हटलं तर ते कॉमन नाउन मध्ये येतं आणि रवी जर म्हटलं तर ते प्रॉपर नाउन मधले येतं। अशा पद्धतीनं या ठिकाणी रवी हे कॅपिटल मध्ये आहे आणि एका मुलाला दिलेलं विशेष नाव आहे म्हणून हे आपल्याला प्रॉपर नाउन इथे आलेलं दिसतं। त्याच्यानंतर आपण जर बघितलं रवी इज गोइंग टू दिल्ली टुमारो। आता दिल्ली सुद्धा एखाद्या जागेला, म्हणजे दिल्ली ही जी काही आपली कॅपिटल आहे त्याला, भारताची जी काही कॅपिटल आहे त्याला आपण दिलेलं नाव आहे आणि म्हणून दिल्ली या ठिकाणी सुद्धा हे काय आहे प्रॉपर नाउन। दुसरा सेंटेन्स बघूया तर दुसऱ्या सेंटेन्समध्ये बघा वी विजिटेड द ताजमहल लास्ट इयर। आता बघा ताजमहल, ठीक आहे, ही एक मोठी वास्तू आहे आणि या वास्तूला दिलेलं नाव आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर ताजमहल हा शब्द मी कॅपिटलमध्ये लिहिलेला आहे, हा सुद्धा जो काही शब्द आहे तो आहे आपल्यासाठी प्रॉपर नाउन। पुढे बघूया, पुढे जर पाहिलं महात्मा गांधी इज कॉल्ड द फादर ऑफ द नेशन। ओके, महात्मा गांधी इज कॉल्ड द फादर ऑफ द नेशन। आता या ठिकाणी महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपुरुष होते, ठीक आहे। आता या महात्मा गांधींचं नाव सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं, हे कॅपिटलमध्ये आहे आणि हे एक व्यक्तीला दिलेलं नाव आहे, महापुरुषांना दिलेलं नाव आहे म्हणून या ठिकाणी महात्मा गांधींचं नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं, ते सुद्धा या ठिकाणी आपल्यासाठी काय आहे प्रॉपर नाउन। पुढे जर पाहिलं तर बघा, ठीक आहे, तर माय फेवरेट बुक इज हॅरी पॉटर। आता या ठिकाणी बघा हॅरी पॉटर पुस्तकं अनेक असतील परंतु त्या अनेक पुस्तकांमधलं एक पुस्तक आहे हॅरी पॉटर आणि हे पुस्तकाला दिलेलं नाव आहे म्हणून या ठिकाणी हॅरी पॉटर हे आपल्यासाठी काय आहे प्रॉपर नाउन। पुढे जर बघितलं शी स्टडीज ॲट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी। आता बघा युनिव्हर्सिटी तर अनेक आहे, पण याच ठिकाणी कोणती युनिव्हर्सिटी आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हे सुद्धा प्रॉपर नाउन आहे। बघा मित्रांनो आपण हे सगळे प्रॉपर नाउन या ठिकाणी पाहिले। चला तर मग आता बघूया कलेक्टिव्ह नाउन। कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय तर समूहवाचक नाम। कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय तर समूहवाचक नाम म्हणजेच काय तर दुसऱ्या शब्दांमध्ये असं सांगता येईल की कलेक्टिव्ह नाउन म्हणजे ग्रुप ऑफ पीपल, म्हणजे याच्यामध्ये एखाद्या ग्रुपचा, मग तो व्यक्तीचा असेल, एखाद्या वस्तूचा असेल किंवा एखाद्या गोष्टीचा त्या ठिकाणी ग्रुप असेल तर त्या ठिकाणी आपण, किंवा प्राण्यांचा ग्रुप असेल त्याला आपण कलेक्टिव्ह नाउन या ठिकाणी देऊ शकतो। जर उदाहरणं जर बघितली तर उदाहरणं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतात। बघा पहिलं उदाहरण काय आहे अ फ्लॉक ऑफ बर्ड्स। आता बघा अ फ्लॉक या ठिकाणी हा जो शब्द वापरलेला आहे फ्लॉक ऑफ बर्ड्स। आता पक्षी जे असतात, पक्ष्यांचा थवा असतो आणि फ्लॉक ऑफ बर्ड्स, हा फ्लॉक जो शब्द आहे हा कलेक्टिव्ह नाउन म्हणून या ठिकाणी आलेला आहे, ठीक आहे, पक्ष्यांचा थवा, ठीक आहे। पुढे बघा द टीम प्लेड व्हेरी वेल। आता टीम बघा, टीम प्लेड, आता प्लेअरची जी काही असते ती काय असते, प्लेअरची असते टीम। ओके, जेव्हा अनेक प्लेअर एकत्र येतात त्यावेळेला आपल्याला माहिती आहे टीम बनते आणि हा टीम जो शब्द आहे हा सुद्धा कलेक्टिव्ह नाउन आहे। पुढे बघितलं तर अ बंच ऑफ, बघा इथं अ बंच ऑफ ग्रेप्स, जे ग्रेप्स आहे त्यांचा जो घस असतो आपण घस म्हणतो त्या ठिकाणी अ बंच ऑफ ग्रेप्स। आता हे बंच सुद्धा काय आहे कलेक्टिव्ह नाउन। पुढे जर बघितलं द ज्युरी गेव इट्स फायनल डिसिजन, द ज्युरी
गेव इट्स फायनल डिसिजन. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर बघा मित्रांनो, तर ज्युरी म्हणजे जे न्यायाधीश असतात तर त्यांचं जे काही खंडपीठ असतं जे न्याय देत असतात, तर हे ज्युरी जे असतात ते आपल्यासाठी काय आहे, कलेक्टिव्ह नाऊन. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण प्रॉपर नाऊन आणि कलेक्टिव्ह नाऊन याच्या बाबतीत छानशा पद्धतीनं या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. जे काही पुढचे जे टॉपिक आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक करा.